गेला पूर्ण आठवडा हा आपण जॉय ऑफ गिव्हिंग ह्या थीमच्या अंडर आपण हा साजरा करतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण अनेक ॲक्टिव्हिटीज ह्या पूर्ण आठवड्यात केल्या आणि आजचा हा सांगता समारंभ आहे आणि तो तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे आणि अतिशय विशेष आहे. जसे जसे आपण कार्यक्रमात पुढे जाऊ आपल्या लक्षात येईल की हा कार्यक्रम विशेष का आहे. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गोरगरीब मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून 20व्या शतकाच्या प्रारंभी 4 ऑक्टोबर 1919 रोजी काली या ठिकाणी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने शेकडो वर्ष अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणाऱ्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश अनुभवायला मिळाला. कर्मवीरांचं हे कार्य एखाद्या दीपस्तंभासारखं आजही आपल्या सर्व समाजाला दिशादर्शक असंच आहे. कर्मवीरांना जातीभेद मुळीच पसंत नव्हता. गोर गरीब आणि दीन दलितांवर होणारा अन्याय त्यांना अस्वस्थ करायचा. महात्मा फुले आणि राजश्री शाहू महाराज यांच्यापासून शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेऊन शैक्षणिक कार्य करणाऱ्या कर्मवीरांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचं जाळं निर्माण केलं. शाहू महाराज यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानातील सर्व जाती धर्मातील गोरगरिबांना शिक्षण मिळावं म्हणून प्रत्येक जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची स्थापना केली होती. तथापि शाहू महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन शैक्षणिक कार्य करणाऱ्या कर्मवीरांनी सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी एकच वसतिगृहाची स्थापना करून आपल्या गुरुपेक्षाही एक पाऊल पुढे टाकलं आणि खऱ्या अर्थाने समताधिष्ठित समाज व्यवस्थेचा प्रयोग केला. कर्मवीरांच्या कार्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी शिक्षणाला श्रमाची जोड देऊन कमवा आणि शिका ही योजना कार्यान्वित केली. आज या योजनेला जागतिक मान्यता प्राप्त झाली आहे. यातूनच त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. आर्थिक परिस्थिती नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून दूर राहावे लागू नये यासाठी कमवा आणि शिका ही योजना वरदान ठरली आहे. सुरुवातीला शिक्षणाच्या विस्तारीकरणाला जाणीवपूर्वक प्राधान्य देणाऱ्या कर्मवीरांनी नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणालाही तेवढंच महत्त्व दिलं होतं आणि म्हणूनच शिक्षक हा प्रशिक्षित असलाच पाहिजे त्यासाठी त्यांनी 1935 मध्ये ट्रेनिंग कॉलेजची स्थापना केली. 1935 मध्ये रयत शिक्षण संस्था ही कायद्याने रजिस्टर केली गेली. 1936 साली संस्थेचे दुसरे अध्यक्ष माननीय रा. ब. काळे यांच्या नावाने सातारा येथे पहिली मराठी शाळा सुरू केली. 1938 साली संस्थेतर्फे पहिली प्राथमिक शाळा डोंगराळ भागातील यवतेश्वर या खेडेगावी चालू झाली आणि अशाच प्रकारच्या 578 प्राथमिक शाळा डोंगराळ आणि दुष्काळी भागातील खेडेगावांमध्ये कर्मवीरांनी सुरू केल्या. 1940 मध्ये सर्व स्तरातील गोरगरीब विद्यार्थ्यांकरिता महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नावाने मोफत आणि वसतिगृहयुक्त माध्यमिक शाळा सुरू केली आणि यापुढे त्यांनी त्यांच्या हयातीत ग्रामीण भागात 101 माध्यमिक शाळा चालू केल्या. 1942 साली मुलींच्यासाठी मिश्र वसतिगृह चालू केलं आणि प्राथमिक स्त्री शिक्षकांसाठी जिजामाता अध्यापिका विद्यालय या नावानं ट्रेनिंग स्कूल चालू केलं. 1947 साली महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं उच्च शिक्षण देणारं त्या काळच्या मुंबई राज्याच्या ग्रामीण भागातलं पहिलं महाविद्यालय सातारा इथं चालू केलं आणि मौलाना आझाद यांच्या नावे पहिलं प्रशिक्षण महाविद्यालय सातारा इथं सुरू केलं. हा पूर्ण इतिहास थोडक्यात सांगण्यामागचं एकच कारण होतं की त्यांच्या कार्याचा वेग आपल्या लक्षात येतो. म्हणजे विस्तार तर आहेच पण वेगाने म्हणजे संस्था स्थापन केल्यानंतर ह्या अशा शेकडो विविध स्तरावरच्या शैक्षणिक शाखा स्थापन करणं ह्याच्यासाठी जे असामान्य कर्तृत्व लागतं हिंमत लागते ती त्यांच्या ठिकाणी होती हेच या सगळ्यातनं आपल्याला दिसून येतं. आज संस्थेच्या 752 शाखा महाराष्ट्राच्या 15 आणि कर्नाटकाच्या एका जिल्ह्यात ज्ञानदानाचं काम पूर्ण क्षमतेनं करत आहे. 1959 मध्ये अण्णा गेल्यानंतर त्यांनी घालून दिलेल्या वैचारिक बैठकीवरच रयत शिक्षण संस्था अत्यंत सक्षमपणे वाटचाल करत आहे.
समाजाच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आपल्या धोरणात संस्थेने अनेक सकारात्मक बदल घडून आणलेले आहेत. आजच्या जागतिकीकरणाच्या कालखंडात समाजाच्या सर्व क्षेत्रात निर्माण झालेल्या प्रचंड मोठ्या स्पर्धेला शिक्षण क्षेत्र सुद्धा अपवाद राहिलेलं नाही. अशा कालखंडात रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मागे पडू नयेत यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदरावजी पवार साहेब यांच्या द्रष्ट्या आणि अचूक मार्गदर्शनाखाली संस्थेमध्ये अनेक उपक्रम चालवले जातात. पारंपरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्याधारित शिक्षण देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प संस्थेने आखलेले आहेत. त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांशी सहकार्य करार करून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाची दारं खुली केलेली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत कौशल्य विकासचे विविध कोर्सेस आणि खासगी कंपन्यांच्या करारातून कौशल्य विकास अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवले जातात. त्याचप्रमाणे विज्ञान आणि संशोधन विषयक उपक्रमांनाही चालना देण्यासाठी प्रयत्न चालू असतात. सेंटर फॉर एक्सलन्स, अटल इन्क्युबेशन सेंटर, रयत आविष्कार संशोधन प्रकल्प इत्यादीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची गोडी लावली जाते. संस्थेने 3 सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन हे स्थापन केलेले आहेत, जे सेक्शन 8 कंपनी ऍक्टच्या खाली रजिस्टर केलेले आहेत. इथे नव उद्योजकांच्या कल्पनांना आकार देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. अनेक स्टार्टअप्स इथे इन्क्युबेट होत असतात आणि खरं तर खूप काही संस्थेबद्दल सांगण्यासारखं आहे. पण ह्या महाविद्यालयामध्ये जे 1979 साली स्थापन झालं, इथे सुद्धा रयत शिक्षण संस्थेच्या इतर शाखांप्रमाणेच कर्मवीरांच्याच आदर्शांवर आम्ही पाऊल ठेवून चालत असतो. 2018 साली हे महाविद्यालय स्वायत्त झालं आणि पूर्ण नवी मुंबईमध्ये स्वायत्त होणारं हे पहिलं महाविद्यालय होतं. 5 वर्षाच्या आमच्या वाटचालीनंतर आणि कामगिरीनंतर UGC आणि मुंबई विद्यापीठ या दोघांनीही आपल्याला अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय हे स्टेटस आपल्याला दिलं आणि त्यावेळी पूर्ण मुंबई विद्यापीठात फक्त 12 कॉलेजेसना हे स्टेटस दिलं गेलं होतं. आपण हे त्यातले एक होतो. 2023 मध्ये संस्थेने आपल्या कामाची दखल घेतली आणि या महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालयाचा कर्मवीर पारितोषिक देण्यात आला. आणि 2023 हे महत्वाचं वर्ष होतं. एप्रिल मध्ये 2023-24 अकॅडमिक इयर, शैक्षणिक वर्ष 2024 एप्रिल मध्ये आपल्या महाविद्यालयाचं 4थ्या फेरीसाठी नॅकचं मूल्यांकन झालं आणि आपल्याला हायेस्ट ग्रेड म्हणजे A++ ही ग्रेड मिळाली. आणि त्याबद्दल काल संस्थेमध्ये 22 सप्टेंबरच्या कार्यक्रमात आपला महाविद्यालयाचा सत्कारही करण्यात आला. दरवर्षी कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं गेले 3-4 वर्ष आपण एक नवीन इथे पद्धत किंवा आपण म्हणू पाडला की अण्णा आणि वहिनींचं काम समाजातल्या काही व्यक्ती ह्या पुढे घेऊन जात आहेत, तर त्यांना इथे आमंत्रित करून त्यांचा पूर्ण जीवन प्रवास ऐकून आपल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना त्यांचा आदर्श मिळावा, त्यांच्याकडून काही शिकता यावं म्हणून आपण 2 पुरस्कार निर्माण केले. एक आहे कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार आणि दुसरा आहे सौभाग्यवती लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार. पहिल्या वर्षी आपल्या सगळ्यांना आठवत असेल आपण माननीय प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटेंना दिला होता. मागच्या वर्षी आपण डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे, तेही पद्मश्री आहेत, त्यांना दिला होता. आणि त्यांच्याकडून आपल्याला आजही त्यांची भाषणं आज आपल्याला आठवतात. आणि ह्या वर्षी आपलं भाग्य थोर आहे. अतिशय तरुण असं एक जोडपं महाराष्ट्रामधल्या सोलापूरमध्ये अतिशय मनापासून कुठल्याही प्रसिद्धीची किंवा अवॉर्ड्सची अपेक्षा न ठेवता मनापासून काम करतात आणि ते आजचे आपले सत्कारमूर्ती आहेत. सर, आपलं मनापासून या महाविद्यालयातर्फे आम्ही स्वागत करतो. आणि अगदी थोडक्यात
थोडक्यात मी त्यांची ओळख करून देते, कारण त्यांच्या तोंडून त्यांचा जीवन प्रवास ऐकायला आपल्याला जास्त आवडेल. प्रसाद विठ्ठल मोहिते हे BA MSW झालेले आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण इर्लेवाडी या गावी झालं. 11वी आणि 12वी त्यांनी सुरडी या गावी केलं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी BA केलं आणि भारती विद्यापीठ सोलापूर इथून त्यांनी MSW केलं. अनु मोहिते याही BA MA आणि MSW आहेत. 10वी नंतर पार्ट टाइम जॉब करत त्यांनी संपूर्ण शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 10वी पर्यंत शिक्षण त्यांनी नीलकंठेश्वर प्रशाला येथे सोलापूर येथे केलं. MA संगमेश्वर कॉलेजमध्ये झालं आणि BA आणि MA त्यांचं राज्यशास्त्र या विषयामध्ये आहे. तर MSW त्यांनी वालचंद महाविद्यालयामध्ये केलेलं आहे. जसं मी सांगितलं की कर्मवीर अण्णांचा विचार आणि कार्याचा वारसा जोपासणारे आणि पुढे चालवणारे महाराष्ट्रातली जी अनेक दाम्पत्य आहेत आणि आज आपल्यासोबत प्रसाद मोहिते आणि अनु मोहिते आहेत. दोघेही प्रचंड ध्येयवेडी आणि संवेदनशील आहेत. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा सखोल अभ्यास करून दोघांनी आपली जीवनध्येय निश्चित केली आणि त्या दिशेने यशस्वी वाटचालही केली. सोलापूरच्या सामाजिक कार्य महाविद्यालयातून दोघांनी MSW ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर दोघे विवाहबद्ध झाले. सोलापूर जिल्ह्यात नोकरी करत असताना त्यांना रस्त्यावर फुटपाथवर भीक मागणारी काही अनाथ बेघर काही एक पालकत्व असणारी मुलं दिसली. त्याच रस्त्यावर आजूबाजूला काही निराधार वृद्ध आजी आजोबाही दिसले, ज्यांचं कुणीच सांभाळ करत नाही. हा सामाजिक असमतोल पाहून दोघांची मन प्रचंड पिळवटली आणि त्यांनी असं ठरवलं की ह्या अशा सामाजिक समस्येवर काम करण्यासाठी आपण संपूर्ण आयुष्य आपलं द्यायचं. 2018 साली सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात मोरवंची नावाच्या गावी त्यांनी त्यांच्या प्रार्थना फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या शेतकरी, आत्महत्याग्रस्त अनाथ मुलं, निराधार, वंचित, भिक्षा मागणाऱ्या एक पालक असलेल्या मुलांसाठी प्रार्थना बालग्राम हा निवासी प्रकल्प ते चालवत आहेत. सध्या या प्रकल्पात 45 मुले मुली आहेत. त्यांचे शिक्षण व संगोपन संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. तसंच अनाथ, बेघर, बेवारस, रस्त्याच्या कडेला पडलेल्या निराधार वृद्ध आजी आजोबा यांना आधार मिळावा यासाठी त्यांनी संस्थेतर्फे मोफत वृद्धाश्रम चालवले जातात. सध्या तिथे 22 वृद्ध या आश्रमात आधार घेत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या फाउंडेशन तर्फे भिक्षा मागणाऱ्या जवळपास 250 मुलांवर ते काम करत आहेत. त्यांना चांगलं शिक्षण देणं, त्यांना समाजाच्या प्रमुख प्रवाहात आणण्याचा प्रयत्न ते करत असतात. अनु आणि प्रसाद मोहिते हे दोघही संस्था चालवत असतात. स्वतः प्रसाद मोहिते हे एका शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आहेत. त्यांच्या वडिलांनी शेती कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. स्वतः जे आयुष्य भोगलंय ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी या कार्याला वाहून घेतलं. स्वतःची 5 एकर जमीन विकून हा त्यांनी आश्रम उभा केलेला आहे. सध्या हे दोघेही जण समाजातल्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हे आश्रम चालवत असतात. मी त्यांचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितले. सौभाग्यवती अनु ह्या आधी शिक्षिका होत्या आणि प्रसाद सर हे एका खाजगी कंपनीमध्ये कार्यक्षेत्र अधिकारी म्हणून नोकरीला होते. पण या सामाजिक कार्याच्या ओढीमुळे दोघांनी आपल्या नोकऱ्या सोडल्या आणि त्यानंतर म्हणजे त्यांनी पडेल ते काम करून आपलं सामाजिक कार्य चालू ठेवलं. कधी प्रसाद सरांना ऑटो रिक्षा चालवावी लागली, अनु मॅडमना मेस चालवून पैसे मिळवावे लागले आणि या येणाऱ्या पैशातून त्यांनी मुलांची आणि वृद्धांची सेवा चालू ठेवलेली आहे. प्रार्थना फाउंडेशन हे नाव खरं तर त्यांच्या पहिल्या मुलीच्या नावाने आहे. दुर्दैवाने तिचा जन्मताच मृत्यू झाला होता आणि त्या दुःखातून ही सावरत त्यांनी समाजाला आपल्या मृत मुलीचा उपयोग व्हावा म्हणून मुलीचं देहदान हे केलेलं आहे. मुलीचं नाव प्रार्थना ठेवायचं असे ठरलं होतं म्हणून तिचं नाव अमर राहावं या हेतूने संस्थेचं नाव प्रार्थना फाउंडेशन ठेवण्यात आलं. संस्था चालवत असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. एक वेळ तर अशी आली होती की म्हणजे आपल्याला वहिनींचं उदाहरण माहिती आहे. अनु यांना आपलं मंगळसूत्र गहाण ठेवून आश्रमातील मुलांचा आणि वृद्धांचा सांभाळ करावा लागला. सध्या संस्थेमध्ये 70 जण आहेत आणि जसं मी सांगितलं 250 भिक्षा मागणाऱ्या मुलं आहेत. तर मला खात्री आहे की आज आपल्याला त्यांच्याकडून अतिशय
एक चांगली प्रेरणा मिळणार आहे आणि ज्याच्यातून आपल्याला होईल तेवढं आपण ह्या समाजाचं ऋण फेडायचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करते आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही आजच्या प्रगत समाजाला बसलेली खूप मोठी चपराक आहे. बेभरवशाचा निसर्ग, राजकारण्यांच्या हातातलं बाहुलं बनलेली व्यवस्था, शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले रक्तपिपासू मार्केटचे दलाल, अशा सगळ्या बाजूने पिचलेला शेतकरी डोक्यावर कर्जाचं डोंगर घेऊन दबलेलं आयुष्य जगतो. कधीतरी हा संयम संपतो, मग गळफास किंवा पिकावरचं औषध पिऊनच त्याची सुटका होते. तो या जन्मातून सुटतो. पण मागे उरलेल्या कुटुंबाचं काय? अशाच सगळ्या हाल अपेष्टातून जाऊन जेव्हा एक तरुण समाजासाठी संपूर्ण आयुष्य वेचण्याची शपथ घेतो, तेव्हा खरं म्हणजे गरज असते ती समाजाच्या पाठबळाची. प्रसाद मोहिते हे त्या तरुणाचं नाव. प्रसाद मूळचा बार्शी तालुक्यातल्या इर्लेवाडीचा. तो 8वी-9वीला असताना वडिलांनी कर्जाच्या ओझ्याखाली दबून जाऊन आपला जीव संपवला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या वाट्याला येणारी सारी दुःख दारात उभी होती. प्रसादचं वेदनेशी पहिल्यांदा नातं जुळलं ते इथंच. मात्र आई खंबीर होती. 1,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मिळण्यासाठीही 3-4 हजाराची लाच देतानाचा तो जीवघेणा अनुभव लहानग्या प्रसादला आला होता. सरकारी वटवाघळांच्या अनास्थेचा आणि संवेदनशून्यतेचा तो बळी ठरला होता. सरकारबद्दल, व्यवस्थेबद्दलची तिडीक त्याच्या डोक्यात बसली. हे बदलायला हवं असं कुठंतरी मनात पक्क होत गेलं. समाजातल्या दुःखितांसाठी आपण काही करायला हवं, आपल्यासारखी वेळ इतर कोणावर येऊ नये असं वाटायला लागलं. काहीतरी वेगळं करूया, चांगलं करूया असा विचार करून सगळं आयुष्य समाजाच्या सेवेसाठी अर्पण करण्याची शपथ घेतली. अनु आणि प्रसाद दोघांची ओळख झाली ती MSW शिकताना. दोघांनी लग्न करायचं ठरवलं. सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केलं. प्रसादने आपल्या विधवा आईच्या हस्तेच लग्नातील विधी करून सुधारणेच्या दृष्टीनं एक पाऊल टाकलं. प्रसाद रिक्षा चालवायचा आणि अनुनं मेसचे डबे देणं सुरू केलं. यथावकाश या प्रेमाच्या वेलीवर एक गोंडस फूल उमललं. पण दैवाला ते मान्य नसावं. काही क्षणातच ते कोमेजून गेलं. हा आघात मोठा होता. पण दुःखाच्या काळोखातूनच प्रकाशाचे नवे अंकुर फुटतात. जी गेली ती मुलगी होती. तिचं नाव प्रार्थना ठेवायचं होतं. आपल्या दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा आपण समाजातल्या दुःखी, कष्टी, वंचित मुलांसाठी काम करूया असा निश्चय अनुने केला. त्याची सुरुवात पोटच्या मृत गोळ्याचं देहदान करून झाली. आतून उमटलेल्या या तळमळीला एका संस्थेचं रूप आलं आणि प्रार्थना फाउंडेशनचा जन्म झाला. काय करायचं हे पक्क डोक्यात होतं. कसं करायचं एवढाच विषय होता. पण तोही सोपा नव्हता. भोवताली भिक्षेकरी, स्थलांतरित, भटकी, निराधार माणसं आहेत, मुलं मुली आहेत, वृद्ध आहेत. त्यांना आधार देऊया, मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणूया. मग सुरुवात झाली ती वंचितांच्या शाळेची. सोलापूर शहरातल्या विविध भागात पालं टाकून राहणारे भटके, पारधी, पाथरवट अशा समाजाची कितीतरी कुटुंब आपला संसार आणि आयुष्यच डोक्यावर घेऊन फिरत असतात. त्या मुलांना जवळ करूया, त्यांना माणसात आणूया असं वाटलं आणि वंचितांच्या शाळेचा श्री गणेशा झाला. अनु आणि प्रसाद दोघेही सकाळ संध्याकाळ ही शाळा चालवू लागले. पाहता पाहता या शाळांना आकार यायला लागला. आज जवळपास 200 मुलं शिकतायत. यातून एक नवी समस्या समोर यायला लागली. जोवर ते कुटुंब त्या ठिकाणी आहे तोवरच त्या शाळेचा उपयोग. कुटुंबाचा बाडबिस्तरा हल्ला की मुलंही गायब. यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. याच विचारातून पुढे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलं, अनाथ, निराधार आणि वंचित मुलांसाठी निवासी प्रकल्प सुरू करणं गरजेचं होतं. प्रार्थना फाउंडेशनचा जन्म त्यासाठीच झालेला होता. सोलापुरात एक जागा भाड्यानं घेतली आणि निवासी प्रकल्प सुरू झाला. आधीच दोघांचा संसार चालवताना नाकी नऊ यायचे, आता आणखी हा भार वाढला. 10-12 मुलं आहेत निवासी, छान रमली आहेत. अनुने आपली नोकरी कधीच सोडली होती आणि प्रसादने कधी नोकरीचा विचारच केला नव्हता.
यांचाच संसार अधांतरी होता, तरीही या बेघरांना निवारा देण्याचं वारं डोक्यात शिरलेलं. मोठी जागा घेऊन चांगलं बांधकाम करून या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तसंच वंचित बेघर निराधार मुलांसाठी निवासी शाळा सुरू करायची आहे. एक सुसज्ज इमारत उभी करायची आहे. त्यासाठी प्रसादने स्वतःची उरलीसुरली शेतजमीन विकून टाकली. त्याच पैशातून मोहोळ तालुक्यात मोरवंची इथं संस्थेसाठी माळरानाची जमीन विकत घेतली. या जागेत सुसज्ज असं प्रार्थना बालग्राम साकारलं जाणार आहे. त्या जागेचं नुकतंच भूमिपूजनही झालं. मुलांच्या मुक्त बागडण्यानं, हसऱ्या नाचऱ्या सहवासानं त्या माळरानावर नंदनवन फुलणार आहे. या मुलांना सोबत असणार आहे ती आजी आजोबांची. कारण निराधार वंचित एकेकट्या ज्येष्ठ नागरिकांनाही मायेची सावली देण्याचा अनु आणि प्रसादचा संकल्प आहे. अनु प्रसादने वंचितांची शाळा चालवत असतानाच अनेक छोटे छोटे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत दिवाळी करणं असेल किंवा भिक्षामुक्ती अभियान राबवणं असेल, या सर्व उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कित्येक मुलं आज भिक्षा मागताना दिसतात. अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची ही धडपड आहे. त्याचबरोबरीनं कृतिशील तरुणाईला एकत्र आणण्यासाठी संवाद शिबिराचंही आयोजन केलं. या माध्यमातून तरुणाईच्या मनात उमटणाऱ्या प्रश्नांवर संवाद साधण्याचा, तरुणाईला बोलतं करण्याचा प्रयत्न केला जातो. या शिबिरात राज्यभरातून तरुण एकत्र आले होते. या शिबिरानं त्यांना समाजभान दिलं, संवेदनशीलता दिली आणि भोवतालच्या प्रश्नांची जाणीवही करून दिली. प्रसाद आणि अनु मोहितेचं काम एवढ्यावरच थांबत नाही. रस्त्यावर झोपलेल्या निराधारांना मायेची चादर देणं, त्यांच्या जखमांवर उपचार करणं, अनाथ आणि बेवारस लोकांना जेवण देणं, रस्त्यावरील मनोरुग्णांची, भिक्षेकऱ्यांची सर्वतोपरी काळजी घेणं हा जणू त्यांच्या नित्याच्या कामाचा भाग झाला. कोरोना महामारीच्या काळात अशा कित्येक कुटुंबांना, स्थलांतरितांना आधार होता तो प्रार्थना फाउंडेशनचाच. जवळपास 700हून अधिक कुटुंबांना अन्नधान्य देणं, 2 वेळचं जेवण देणं, आजारी लोकांना दवाखान्यापर्यंत पोहोचवणं, अशा अनेक पातळीवर प्रार्थना फाउंडेशनचं कार्य सुरू आहे. प्रार्थना फाउंडेशनच्या या कार्याला अनेकांचं मार्गदर्शन लाभलं आहे. अनु आणि प्रसाद मोहिते यांच्या कार्याची दखल घेऊन प्रार्थना फाउंडेशनला सन 2020चा प्रिसिजनकडून देण्यात येणारा स्वर्गीय सुभाषरावजी शहा स्मृती पुरस्कार प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. समोर बसलेले सगळे तरुण तडफदार महिला आणि पुरुष, प्रथमतः मी खूप आभार मानतो. हे आज माझं भाग्य आहे की ज्या व्यक्तींकडे बघून ह्या कामाची सुरुवात करावीशी वाटली किंवा हे काम ज्यांच्याकडे बघून आदर्शवत आम्ही ज्यांना मानतो त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं खरं तर हा भारतरत्न मिळण्यासारखी गोष्ट आहे माझ्यासाठी. आज पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांची 137वी जयंती, त्यानिमित्तानं हा जो आपण सगळ्या गोष्टींचा घाट घातलेला आहे आणि त्यानिमित्तानं जो सन्मान माझा आणि अनुचा दोघांचाही एकत्र केला त्याबद्दल प्रथमतः मी आपला आभार मानतो.
आता खरं तर काय बोलावं हाच प्रश्न आहे. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींमध्ये चित्रफित वगैरे तुम्ही पाहिली, पण कामाच्या जो प्रवास सुरू केला तर तो कसा केला आणि त्याच्यामध्ये काय अडचणी येतात आणि कुठल्या कुठल्या घटकावरती काम करतो असं एक थोडस मी तुम्हाला सांगेन. इथं बऱ्यापैकी तरुण तरुणी पण दिसत आहेत. फक्त त्यांना मला एकच सांगायचं की माझं तरुण वय काय जास्त नाही, मी 31-32 आता म्हणजे 31 पूर्ण आहे, 32 पूर्ण आहे माझं. आपण काय होतं की आपण इतकं खचून जातो बारीक बारीक गोष्टींना की अगदी छोट्या छोट्या गोष्टींना आपण खचून जातो आणि आपण स्वतःला इतकं इमोशनली वीक करून घेतो आणि एक वेगळ्या वळणाला आपण जायला लागतो. आयुष्यामध्ये 2 गोष्टी होतात की अतिशय वाईट वेळ आली तर माणूस एक तर खचून जातो, नाहीतर त्यातून एखादी प्रेरणा घेऊन पुढे जातो. तर माझ्या या आयुष्यामध्ये 2006 ला अशी एक घटना घडली. आज आपण बघतोय की कित्येक शेतकरी दुर्दैवाने आत्महत्या करतात. मी शेतकरी कुटुंबातला छोटस खेडेगाव, माझं लहानपण माझं सगळं शेतामध्ये गाई गुरं राखणे शेळ्या राखण्यामध्ये गेलं. शेतामध्ये उसाला पाणी द्यायचं, ज्वारीला पाणी द्यायचं, असं सगळं माझं बालपण शेतामध्ये गेलं. आणि वडिलांनी पाण्याचा सोर्स उपलब्ध व्हावा म्हणून बोरसाठी आणि विहिरीसाठी कर्ज काढलं होतं. ते पतसंस्थांमधलं काय होतं, खाजगी काय होतं, बँकांमधलं काय होतं. जर तुम्हाला 2005-06 चा काळ आठवत असेल तर थोडा पाऊस काळ कमी होता आणि ते कर्ज वडिलांना फेडता आलं नाही. आणि ज्या काळात खरं तर समाजानं साथ द्यायला पाहिजे त्या काळामध्ये समाजानं साथ सोडली आणि वडिलांनी दुर्दैवानं चुकीचा निर्णय घेतला आणि आमच्या शेतामध्ये जाऊन, म्हणजे मी तो प्रसंग आज जरी आठवला तर मला अक्षरशः झोप येत नाही रात्री. म्हणजे पाण्यातून मासा काढून कसा तडफडून मारावा ना तसे माझे वडील रोगरचं औषध पिऊन तडफडून गेले. आणि पूर्ण आयुष्य बदलून गेलं, पूर्ण आयुष्य बदलून गेलं. दुर्दैव असं होतं की वडील निघून गेले पण त्यांचं कर्ज तसं पाठीमागे राहिलं. वडिलांच्या चितेला अग्नी देताना एक प्रश्न होता की वडिलांच्या पाठीमागे जगायचं का मारायचं. धन निघून येताना माझ्या डोक्यात होतं की जी स्वप्न होती माझी सगळ्या आयुष्यात, माझी खूप वेगळी स्वप्न होती, पण वडिलांच्या चितेबरोबर माझी सगळी स्वप्नांची रखावळी झाली. आणि एक ठरवलं की आपलं जे आयुष्य आहे इथून पुढचं ते सगळं अशा लोकांसाठी घालवायचं आपल्याला की ज्यांना खरंच आधाराची गरज आणि कोण नाही. माझ्या वडिलांच्या माहितीचं सामान आणलं तरी पैसे नव्हते आणि ज्यांनी सामान आणलं त्यांनी तिसऱ्या दिवशी मला पैसे मागितले. ह्या अशा परिस्थितीमध्ये दिवस काढले. माझी आई खूप खंबीर, खूप, म्हणजे ती जर नसती ना तर आज चित्रपतीमध्ये जे बघितलं रस्त्यावर भिक्षा मागायला मुलं, आज मी कुठेतरी भीक मागत फिरलो असतो किंवा कुठेतरी कामाला कुठेतरी कशाला असलो असतो. पण माझ्या आईने इतकी साथ दिली. रोज लोकांच्या शेतामध्ये रोजानं कामाला जायचं 200 रुपयांनी. आणि वडिलांनी आत्महत्या केल्यावर आमच्या शेतामध्ये 5 एकर ऊस होता तर रातपाळीला ऊसाला पाणी द्यायला जायचं. अशा हिमतीनं माझ्या आईनं काम केलं आणि मला एवढं लायक बनवलं की मी आज 4 शब्द तुमच्या समोर बोलू शकतो. ही माझ्या आईची देण. अक्षरशः 10 लोकांना लाजवेल एवढं काम माझ्या आईने एकटीने केलं आणि मी नेहमी अभिमानाने सांगतो आणि गर्वानं सांगतो. आईनं माझ्या शिव्या खाल्ल्या असतील, लोकांच्या शिव्या द्यायच्या अक्षरशः, तुझा नवरा मेला मग आम्ही काय करावं, आमचं कर्ज कोण देणार. सांगायला कमी पण वाटतो पण अक्षरशः आई बहिणीवरती माझ्या आईला लोक शिव्या देत होते आणि मी ते सहन करत होतो. आता पर्याय नव्हता. पण आज छाती ठोकपणे मी नेहमी अभिमानाने सांगतो की माझ्या वडिलांचं कर्ज माझ्या आईने सगळं केलं. कष्ट करून गेलं. खोटं वाटेल तुम्हाला, आमच्या घरामध्ये 3-3 दिवस चूल पेटत होती. ज्यावेळेस भूक लागायची आणि आता ती पिळायची ना, कधी तर अनुभव घेतला असेल तुम्ही, भूक लागते त्यावेळेस जेवण जर नाही मिळालं ना त्यावेळेस पोटाची जी आतडी पिळतात ना, असे 3-3 दिवस उपाशी दिवस काढले. त्या भुकेमुळे जी आग मनात लागली होती ना की आपण जे हाल भोगतोय आयुष्यामध्ये ते कित्येक मुलांच्या वाटेल येत असतील. आणि त्यावेळेस मी ठरवलेलं की अशाच मुलांसाठी आपल्याला काम करायचं. शाळेमध्ये 50 रुपये फी भरायला पैसे नसेल माझ्याकडे आणि मी माझ्या पाहुण्यारांकडे जायचं, मला कोणी मदत करत नव्हतं. ही आग, ही वेदना लहानपणापासून मनात होती आणि ती पडली त्यावेळेची वयाच्या 14-15 वर्षाची ठिणगी. आज वयाच्या 31-32 वर्षी कुठेतरी त्याचं छोटस रोपट आज मोरवंचीला सोलापूरमध्ये आपण लावायला सुरुवात केली आहे.
असंच माझं बालपण गेलं, सगळं गेलं. वडील वारल्यानंतर ना 1 लाख रुपयाचा मला धनादेश आला होता सरकारकडून मदतीचा. तर तो चेक घेण्यासाठी मला 5,000 रुपयाची लाच मागितली गेली. आणि मला त्यावेळेस कळलं की बलात्कार हा नुसता शारीरिक नसतो, तर तो मानसिक सुद्धा असू शकतो. इतकं वाईट वाटलं की आपल्यासोबत घडतंय काय मला हेच कळत नव्हतं. आणि माझं वय असं होतं की मी खूप लहानही नव्हतो आणि खूप मोठाही नव्हतो. खरं तर ज्या वेळेस समाजाने आपली साथ द्यायला पाहिजे त्यावेळेस आपले समाज साथ सोडतोय, हे म्हणजे मला न पटणारी गोष्ट होती. बरं, पाहुण्यारावांकडे जायचं होतं, त्यांनी हात साथ सोडली, गावकऱ्यांनी साथ सोडली. का तर ह्यांना जर जवळ केलं तरी आपल्याला पैसे मागतील, का तर ह्याच्या बापाने आत्महत्या का केली, ह्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून. त्यामुळे आमची सगळ्यांनी साथ सोडून केली. पण आईनं खंबीरपणे आम्हाला उभा केलं. सोलापूरमध्ये शिक्षण घेण्यासाठी मला तिनं मंगळसूत्र मोडून पैसे दिले. अशी आमची परिस्थिती होती. मग त्याच्यानंतर मी बरीच कामं केली. मी अगदी आमच्या भोगावती म्हणून नदी आहे तिथं आम्ही वाळू उपसायचं काम केलं. मी विहीर फोडायचं माझ्या मित्राचं काम केलं. फक्त मला एक माहित होतं की जर मी थांबलो तर मी जे स्वप्न बघितलंय, माझ्या मनात जी आग लागली तर ती विझून जाईल. माझी जी ध्येय आहे ते मी पूर्ण करू शकणार नाही. तर त्या ध्येयासाठी मी पडेल ते काम केलं, पडेल ते काम केलं. मी कुठल्याच गोष्टींना लागलो नाही. आणि मग सोलापूरला शिकायला आलो. मला अनु भेटली. मी भारतीय विद्यापीठला काम करत शिक्षण घेत होतो आणि ती वालचंद कॉलेजला घेत होती. MSW मध्ये आमची ओळख झाली. 5-6 जणांचा ग्रुप झाला. आणि तिला मी माझ्या मनातल्या गोष्टी सांगितल्या की मला ह्या गोष्टी करायच्यात. आणि मी सगळ्याच ग्रुपला. मग त्याच्यापैकी हिला माझे जरा विचार पटले. खरं तर ती माझ्यापेक्षा वयानं पण सिनियर आहे आणि एज्युकेशनला पण सिनियर आहे. माझ्यापेक्षा वयानं मोठी आहे. मला ती सिनियर होती कॉलेजला. पण तिला विचार पटले आणि तिनं सांगितले की मला पण ह्या क्षेत्रामध्ये काम करायचंय. मग आम्ही 2016ला 5 सप्टेंबर 2016ला शिक्षक दिनाच्या दिवशी एका झाडाखाली 10 मुलांना, जे मुलं भीक मागणारी, जी मुलं बाळ गुन्हेगार, जी मुलं छोट्या छोट्या वयामध्ये सिगरेट पिणारी, दारू पिणारी, अशा मुलांसाठी आम्ही ती शाळा सुरू केली की जेणेकरून त्या मुलांचं भविष्य घडलं पाहिजे, त्या मुलांना चांगले संस्कार लागले पाहिजेत. आणि मग हे काम 1-2 वर्ष सुरू झालं. त्यात पण बऱ्याच अडचणी आल्या. ज्यांच्यासाठी करतोय त्यांना त्याचं काही देणं नव्हतं. आणि मग शाळेत जी मुलं बसली तर ते पालक येऊन त्यांना घेऊन जायचे, भीक मागायला पाठवायचे. मग मुलांच्या ऐवजी आम्हाला ती पालकांवरती काम करावं लागलं की तुमची मुलं शिकू द्या. जर आज शिकली, आज भीक मागतायत 4 पैशांचा, तुम्हाला त्याचं बरं वाटतंय. पण हे जर चांगले शिकले, उद्या चांगले मोठे झाले तर ह्याच्यापेक्षा तुम्हाला आणखी चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. तर हे काउन्सिलिंग करायला आम्हाला जवळजवळ 5-6 महिने त्याच्यामध्ये निघून गेले. तर नंतर हळूहळू कामाची व्याप्ती थोडीशी वाढत गेली. मग 2016-17 काम केलं. आणि नंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाचा निर्णय असा घेतला की आम्ही आधी आमच्या विचारांच्या प्रेमात पडलो, त्याच्यानंतर आम्ही आमच्या कामाच्या प्रेमात पडलो आणि मग लास्ट स्टेज आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आणि मग असा निर्णय घेतला की लग्न ह्या अटीवरच केलं आम्ही दोघांनी की जर लग्न केलं तर इथून पुढचं सगळं आयुष्य ऑलरेडी ठरवलेलंच, पण एक सहचारीने आपल्यासोबत इथे तर त्याचं डील करून आम्ही लग्न केलं. आमचं ठरलं की आता इथून पुढचं सगळं आयुष्य आपण अशा लोकांसाठी घालवायचंय. डन झालं. सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 1 रुपया हुंडा न घेता लग्न केलं. लोकांची घोड्यावरती वरात निघते, माझी रिक्षामध्ये निघाली होती सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये. आणि मी लग्न केलं. आणि एखाद्या ग्रामीण भागातल्या मुलासोबत लग्न करणं तिचं पहिलं धाडस. लग्नाच्या आदल्या दिवशी सुद्धा कित्येक लोकांनी तिला सांगितलं की तू त्या पोराच्या नादी लागू नको. तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. आजही काहीच नाही. फाटकी जुळे काहीच नाही. भिकेला लावेल, तुला नादाला लावेल, तुला हे करेल, तुला फसवेल, भिकार धंदे करतो, अशा बऱ्याच गोष्टी ज्या मी आता बोलू पण नाही शकत, अशा गोष्टी तिला सांगितलं लग्नाच्या आदल्या दिवशी. पण तिचं एक वाक्य असायचं की प्रसाद जर 100 मुलांना सांभाळू शकतो तर प्रसाद मोहितला मी ती सांभाळायला खंबीर आहे म्हणली. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त 2 व्यक्तींना माझा गुरु मानलं, आदर्श मानलं, देव मानलं. पहिली माझी आई, जिच्यामुळे मी जिवंत आहे, जिच्यामुळे मी संघर्षाला कसं तोंड द्यायचं हे शिकलो. आणि दुसरी माझी बायको, वयानं आहे म्हणून नाही, खरंच ती माझ्यासाठी आदर्श आहे. कारण की इतकं झोकून देऊन माझ्यासोबत काम करते. इव्हन मी म्हणेन माझ्या 1 पाऊल पुढे आहे. आज स्वतःची चालू शिक्षकाची नोकरी सोडून देणं, बरं शहरात वाढलेलं आहे त्याच्यामुळे तिची वेगवेगळी स्वप्न असू शकतात. आज तुम्ही मुले आत बसलेल्या, काय काय अपेक्षा आहेत आपल्याला विचार करा. तिच्याही असतीलच काहीतरी.
कुठल्या सुद्धा अपेक्षा न ठेवता त्याने माझ्यासोबत लग्न केलं, किंवा तिच्या ज्या होत्या अपेक्षा त्या सगळ्या त्यानं माझ्यासाठी दूर ठेवल्या आणि आम्ही लग्न केलं. काम व्यवस्थित सुरू होतं, एक 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 काम पुढे जात होतो. आता वाटत होतं की चला कुठंतरी विस्कटलेली घडी छानशी बसते. त्याच्यामध्ये 2018 आमची मुलगी एक्सपायर झाली. तो प्रसंग असा होता की खूप खचून जाण्यासारखा प्रसंग, इतका इमोशनल प्रसंग होता आणि आम्ही आई बापून इतकं रडलो त्या प्रसंगामध्ये. आणि दुसऱ्या सेकंदाला आम्ही पॉझिटिव्ह झालो लगेच. आमच्याकडं जर एखादी गोष्ट असेल कुठली चांगली तर ती फक्त पॉझिटिव्हिटी. आम्ही कितीही खचू द्या, दुसऱ्या सेकंदाला आम्ही लगेच पॉझिटिव्ह असतो. आता आपण खचलो तर आपण जे करतोय आपल्या भरोशावर जे आहेत, आपल्या वर जे डिपेंड आहेत त्यांचं काय होणार, त्याच्यामुळे आम्ही लगेच पॉझिटिव्ह होतो. आणि तेवढाच एक आमच्यामध्ये दोघांमध्ये चांगला बोल आहे. तिला ऍडमिट केलं, पण त्याच्या आधी असं ठरलं होतं की मुलगा झाला तर नाव प्रसन्न ठेवायचं आणि मुलगी झाली तर नाव प्रार्थना ठेवायचं. असं एक नवरा बायको मधली आमची कॅज्युअल गप्पा वगैरे. आणि मग तिला डिलिव्हरीसाठी ऍडमिट केलं. आणि सर डिलिव्हरीला ऍडमिट करायच्या आम्ही चाललो होतो ऍडमिट करायला, आणि रस्त्यावर असा एक पाय तुटलेला माणूस, जे त्याची जखम असे पूर्ण किजळलेली, त्याच्यामध्ये हाड किडे पडलेले, तर तो आम्हाला दिसला. आणि मग आता आमच्या दोघांची प्रायोरिटी कामासाठी, आणि हिला मी घेऊन चाललो डिलिव्हरीला ऍडमिट करायला त्या कंडिशन मध्ये. मग तो माणूस बघितला, मग ही म्हणली थांब. मी ऍम्ब्युलन्सला फोन केला, तिनं त्या कंडिशन मध्ये त्या माणसाला मला उचलायला मदत केली. त्याला मी ऍम्ब्युलन्स मध्ये टाकलं. अनु म्हणली तू त्यांच्यासोबत जा, त्यांना ऍडमिट कर, मी इकडे जाऊन ऍडमिट होतो. म्हणजे त्यासाठी मी जे म्हणलो आदर्श मानतो त्या गोष्टींसाठी केला. ऍडमिट केलं, डॉक्टरांनी मेलेली मुलगी माझ्या हातात दिली, अशी सेम माझ्या हातात होती. अनुपशी गेलो, अनुला सांगितलं असं झालंय. बिचारी रडली नाही त्याच लगेच क्षणाला. बघा, मी महिलांच्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे तुम्हाला सांगतो मी. मुलींनो इथं बसले सगळे सिनियर लोक, बायकांमध्ये एवढी ताकद आहे, फक्त ती त्यांना ओळखता आली पाहिजे. ग्रेट सल्यूट आहे त्या महिलांना, नारी शक्ती तुम्हाला धाडस तिचं. बघा रडली नाही. म्हणजे आता काय करायचं प्रसाद. मी म्हणलं आपल्यात अशा प्रकारे की ते बाळ नेऊन आपल्या गावाकडे आपल्याला पुरावं लागेल, कारण बाळाला जाळत नाही. नाही म्हणजे प्रसाद, आपलं बाळ असं मातीत जाणार नाही. म्हणलं काय करणार, माझ्या हातात माझी मुलगी मेलेली. ती म्हणली बाळ जेव्हा पोटात होतं का तेव्हा त्याला गर्भसंस्कार देत होते म्हणली मी, की तुला बाहेर आल्यावरती तुला ह्या लोकांची सेवा करायची, अनाथ मुलांची सेवा करायची, रस्त्यावर पडलेल्या लोकांची सेवा करायची, आणि तुला खूप मोठं काम उभं करायचं. मी म्हणलं आता ते कुठलीच गोष्ट आता शक्य होणार नाही, काय करायचं. तर तिनं मला सांगितलं की आपल्या बाळाचं नाव कायमस्वरूपी जिवंत राहिलं पाहिजे. मी म्हणलं काय करताय. ती म्हणलं आपल्या बाळाचं देहदान करायचं. आणि स्वतःतले आई बाप मारले आणि बाळाच्या देहदानाचा निर्णय घेतला आणि बाळाचं मी देहदान केलं. पण तिचं जे नाव आम्हाला प्रार्थना ठेवायचं होतं आम्ही ते ठेवू शकत नव्हतो. पण एक विचार केला की तेच जर नाव आपण आपल्या संस्थेला दिलं आणि तिचं नाव कायमस्वरूपी ठेवलं आम्हाला, तर आम्ही 2018ला ज्यांच्या मुलीचं नाव ठेवायचं प्रार्थना तेच नाव संस्थेला दिलं आणि 2018ला प्रार्थना फाउंडेशनची आम्ही सुरुवात केली. आणि एक शपथ घेतली की ऑलरेडी आमचं सगळं होतच, पण आता खचून जायचं नाही असं ठरलं. आणि मग सगळ्या गोष्टी आम्ही परत एकदा जो म्हणत. मी हे का सांगतोय की आयुष्यामध्ये 31-32 वर्षाच्या मध्ये इतक्या वाईट गोष्टी करून गेले, इतके वाईट अनुभव आले, पण त्या प्रत्येक वाईट गोष्टीतून, त्या प्रत्येक दुःखातून, त्या प्रत्येक एका अनुभवातून आम्ही वेगवेगळी प्रेरणा घेत गेलो आणि आम्ही पुढे जात गेलो. त्याच्यामुळे मी जे सुरुवातीला म्हणलं की खचून नका जातो. आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींना खचून जातो. मग त्या आणि आज ह्या संस्थेला आम्ही संस्था कधीच मानत नाही, कधीच नाही. का तर आमचं बाळ आहे. आम्ही एका पोटच्या गोळ्यासारख्या संस्थेला म्हणतो. त्याच्यामुळे तन मन धन तर सोडायचं. आम्ही हे तारुण्य हरपून ह्या गोष्टींमध्ये आम्ही काम करतो, कारण की आज आपल्या बाळासाठी आपल्याला करायचं, आपल्या पोटच्या गोळ्यासाठी आपल्याला करायचं. मग हे काम एक एक करत गेलो. मग त्याच्या आधी माझी नोकरी गेली होती, अनुची नोकरी गेली होती. पैसा आला पाहिजे, चाललं पाहिजे. जे भिक्षेकरी मुलं आहेत त्यांना संस्कार दिले पाहिजे, त्यांना शाळेत दिलं पाहिजे, त्यांना दप्तर दिली पाहिजे, त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे. करायचं काय. मग मी ऑटो रिक्षा चालवायचं काम सुरू केलं. मी 4 वर्ष नुसतं डे नाईट दिवस रात्र मी सोलापूरमध्ये रिक्षा चालवायचं काम केलं.
आणि अनुदान मेस चालवायचं काम केलं. ह्यातून जो पैसा येईल तो सगळा पैसा आम्ही ह्या सगळ्या शाळांमध्ये, संस्थांमध्ये, मुलांमध्ये आम्ही दिला. आणि मग भाड्याची जागा घेतली आम्ही. भाड्याची जागा घेताना सुद्धा पतसंस्थेच्या काम लोन काढलं, जागा घेतली आणि निवासी प्रकल्प आम्ही सुरू केला. पण ती जागा भाड्याची असल्यामुळे बऱ्याच अडचणी यायला लागल्या. कॉलनीमध्ये आम्हाला त्रास द्यायला लागली काही आसपासची लोक. काही लोक समाजात असे असतात की त्यांना म्हणजे शांतता पाहिजे, टाचणी पडली तरी त्रास होतो, असे काही असतात. तर आम्हाला 2-3 मारहाण झाली, बऱ्याच गोष्टी झाल्या. मग आमच्या दोघात असं होतं की आता एक जागा आपल्याला अशी निश्चित पाहिजे की जिथून आपल्याला कोण नाही म्हणणार नाही. मग करायचं काय? माझे रिक्षात एवढे पैसे नाही की ते जेवढे येतात तेवढे सगळे मुलांच्या संगोपनात जातात. काय करायचं? तर मग माझी गावाकडे एक 5 एकर जमीन होती की ज्याच्यामध्ये सगळं माझं बालपण गेलेलं, माझे पिढ्याने पिढ्या त्या शेतामध्ये गेलेल्या, माझे वडील त्या शेतीची सेवा करता करता गेलेले. आणि आईचं नेहमी म्हणणं असायचं की म्हणजे वडील गेल्यानंतर ना तुझ्या एवढंच प्रेम मी त्या जमिनीवर केलं म्हणून वडिलांचं कर्ज मी फेडू शकले. नाहीतर आई मला म्हणायची की बाप पेल्यानंतर एखादा एकर विकून मी सगळं कर्ज फेडलं असतं, पण मी ते टिकवून हिमतीनं सगळं कर्ज फेडलं. ती जमीन मी ह्या समाजासाठी, ह्या कामासाठी विकायचा निर्णय घेतला. आणि मला खूप लोक नावं ठेवायची. म्हणजे मी गाव सोडलं त्यासाठी मला नावं ठेवली, मी रिक्षा चालवली मला नावं ठेवली, मी अनुशी लग्न केलं, आमचा आंतरजातीय विवाह झाला त्यावेळेस मला लोकांनी नावं ठेवली. आणि जमीन विकायचा निर्णय घेतल्यावर तर इतकी नावं ठेवली. म्हणजे असं मी जसा गुन्हेगार तसं मला मध्ये बसवलं, सगळे पाहुणेरावळी जमा झाले, तू वाया गेला, तू म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणायचे काय सांगायला हरकत नाही की तू बाई बाटलीच्या नादी लागला, हे असं वगैरे बरेच मला सगळी नावं ठेवली. पण मी एक गोष्ट अभिमानाने सांगितली की लोक बाई बाटलीसाठी विकत असतील, पण मी समाजासाठी माझी जमीन विकतोय आणि तुम्ही मी मेलो म्हणून सोडा, असं मी त्यांना ठणकावून सांगितलं. तिथून तुम्ही माझ्या कामाला लागलो. फक्त माझ्यासोबत होती ती माझी आई. आईने सांगितलं की तू योग्य करतोय का? मी आईला फक्त एक सांगितलं की ही जमीन फक्त आपलं पोट भागवेल. जर ह्यातून आपण शाश्वत जर उभा केलं तर मी भविष्यात जिवंत असू किंवा नसू, इथून अशा हजारो पिढ्या घडणार आहेत की त्यांना ते पुढचा मार्ग दिसेल. मग माझ्या आईला पटलं. माझ्या आईला समाजसेवा वगैरे काय खूप बुळी आहे, समाजसेवा वगैरे काय करत नाही, पण तू योग्य करतो ना, मग ती माझ्या पाठीमागे उभी असते. मग ती जमीन विकायचा निर्णय घेतला, जमीन विकली आणि मोरवंचीच्या माळरानावरती आज छोटस नंदनवन त्या ठिकाणी फुलवायचा माझा प्रयत्न आहे. त्याला माझी बायको इतका साथ देते. आता खरं तर मागाशी मला सांगितलं की माझ्या पण वाट्याचं तूच बोल, म्हणजे मला जास्त बोलता येणार नाही, त्याच्यामुळे मी थोडस माझं लांबवलं. आपला किती वेळ आहे? 5 मिनिट. येस. तर अशा पद्धतीने तिथं आता आपण आजी आजोबांचा हे वृद्धाश्रम सुरू करायचा निर्णय तिचा होता आणि मुलांवरती काम करायचा हा माझा निर्णय होता. मग ह्यातून एक सांगड घातली की आजी आजोबांना मुलांचं प्रेम मिळेल आणि मुलांना आजी आजोबांचं प्रेम मिळेल. ह्या उद्देशानं दोन्ही प्रोजेक्ट आपण आता एकत्र सुरू केले. आज आपल्याकडे अनाथ मुलं आहेत, निराधार मुलं आहेत, भिक्षिक, वेगवेगळ्या म्हणजे समाजातला जो आपण वंचित घटक म्हणतो अशा सर्वांगीण वंचित घटकातील मुलं आपल्याकडे गुन्ह्या गोविंदानं एक परिवारानं राहतात. आज कित्येक आजी आजोबा असे आहेत की त्यांना मुलं सांभाळत नाहीत, सुना सांभाळत नाहीत, हाकलून देतात, मारतात, जेवायला देत नाहीत. काही जणांना मुलं बाळच नाहीत, काही जणांना घर नाही, फुटपाथवर राहतात. असे कित्येक आजी आजोबा आपल्याकडे गुन्ह्या गोविंदानं राहतात. माझ्याकडे एक आजोबा आहे पवार नावाचे, 3 मुलं आहेत त्यांना. 3ही मुलं आजोबांना सांभाळत नाहीत आणि आजोबाचं वय 88 वर्ष आहे. मुलं म्हणतात की शाळेला गोर राखतर तुला जेवायला देतो. 88 वर्षाच्या ज्या बापानं जन्म दिला त्या बापाला पोटच्या पोरांचं हे वाक्य आहे. काम होत नाही म्हणून आजोबांचं गटोडं घेतलं आणि घराच्या बाहेर पिकून दिलं आणि बाप गावातल्या मंदिरामध्ये राहिला. त्या गावातल्या शिक्षकांना माहित होतं आपला आश्रम, त्याच्यामुळे त्या शिक्षकांनी आपल्याकडे आणून सोडलं. आणि सगळ्यात मोठी हाईट सांगतो तुम्हाला, बाप जिवंत असताना मोठ्या मुलानं बापाचा मृत्यूचा दाखला काढला आणि बापाची सगळी जमिनी पण मोकळा झाला. आणि आज बाप प्रदर्शनामध्ये ही आजच्या आपल्या समाजाची अवस्था आहे. खरं तर आम्ही आमचं भाग्य मानतो की आम्हाला ही सेवा करायला मिळते. जो पायंडा कर्मवीरांनी घातला, जो पायंडा समाजसेवकांनी घातला, त्यांच्या विचारांची किंवा त्यांच्या पायाची धूळ जरी आम्हाला होता आलं तर खरं आमचं भाग्य आहे. आणि मी खरंच आजच्या ह्या पुरस्काराने इतकं धन्य झालो. मला एवढा अभिमान स्वतःचाच वाटायला लागला की चला आपण जे काय काम करताना इतक्यांदा खचत होत. म्हणजे आज खरं तर मगाशी मला सांगायला राहून गेले की इतका मान सन्मान आल्यापासून मला ह्या सगळ्या लोकांनी दिला, स्टाफने दिलाय
एवढा मान सन्मान घ्यायची सवय कधीच नाही, कारण अपमानच इतका बघितला आयुष्यात. अवहेलना नाही इतके बघितले, त्रास बघितले. आले म्हणलं कुठं चुकून दुसरीकडे आलो काय असं वाटायला लागलं. इतकं प्रेम देत आल्यावर सगळ्या गोष्टी. मॅडम नेहमी दोन्ही मॅडम कॉन्टॅक्ट मध्ये होत्या, कुठपर्यंत आला व्यवस्थित या, म्हणजे भारी वाटायला लागलं. चला आज कोणतरी छान म्हणतोय बाबा आपल्याला. कारण समाजसेवकांचं हे दुर्दैवच आहे की रोजचं म्हणत त्याला कोण रड म्हणल्यासारखं असतंय. पण आज तुम्ही त्याची दखल घेतली, आम्हाला खूप छान वाटलं. तर हे वेगवेगळ्या गोष्टींवरती काम करतो. माझ्याकडे एक मुलगी आहे छोटीशी 2 वर्षाची, मुक्ता नावाची. जन्म कोणी दिला हेच तिला माहित नाही. दत्तक गेली जन्म झाल्या झाल्या, आणि ज्या पालकांनी दत्तक घेतली ते सुद्धा पालक तिचे मेले. म्हणजे काका मामा चुलता मध्ये ते कोण कोणाची कुठून आणली, कशाला सांभाळायची. आज ती मुलगी आपल्या आश्रमामध्ये 2 वर्ष झाला, आज ती 2रीला आहे. पण मी एक स्वप्न बाळगलंय, जोपर्यंत तिला मी अधिकारी बनवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. तिला अधिकारीच बनवत. आणि ज्यांनी तिला सोडलं त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण त्या मुलीला अनाथ आश्रमामध्ये सोडायला नाही पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट आहे सर. आज 8 मुली असलेली एक आजी माझ्याकडे, 8 मुली असलेली. नवरा मेल्यावर मुलींनी समान इस्टेट वडिलांची वाटून घेतली. आईच्या नावावर पैसे होते, समान वाटून घेतले. 10 दिवस त्याच्याकडे, 10 दिवस त्याच्याकडे करत 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 थोडे दिवस सांभाळलं. पैसे संपले, वाटण्या संपल्या. मग आता आई सांभाळायची कोणी? आईला मारहाण चालू केली, जा तिच्याकडं, जा हिच्याकडं. मुलीने नाही, जावयानं सुद्धा मारावं. दुर्दैवाची गोष्ट आहे. आई सांभाळणं होत नाही म्हणून आमच्याकडे मोहोळमध्ये नागनाथाचं प्रसिद्ध मंदिर आहे. ती आजी, ती आई मुलींनी नागनाथाच्या मंदिरात नेऊन सोडली. 8 मुली. त्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी पोलीस पाटलांना तक्रार केली आणि त्याच्यानंतर ती आजी आपल्या वृद्धाश्रमामध्ये आली. आणि वृद्धाश्रमात आल्यानंतर ना काही मुली भेटायला यायला लागल्या. मग त्यावेळेस थोडासा मी वेगळ्या पद्धतीने त्यांना बोललो, जर तुम्हाला आश्रमात भेटायला यायचे तर तुमची आई तुम्ही घेऊन जायची. जर आईचा एवढाच पुळका असेल तर तुम्ही आई वृद्धाश्रमात सोडली नसती. मग वृद्धाश्रमामध्ये येऊन लोकांना काय सांगता तुम्ही, मला माझ्या आईची माहिती दिलं, कशासाठी? दिखावा करण्यासाठी. त्याच्यामुळे काही मुलीला आता वृद्धाश्रमामध्ये आजींना भेटायला येऊ देत नाही. आणि आधी तर आजींना कळत नाही. आजी आता पूर्ण डोळ्या आंधळ्या झाल्या त्या, आणि आजीला ऐकायला सुद्धा येत नाही. पण स्पर्शाची किंमत म्हणजे ताकद बघा. आज माझ्याकडे 2 वर्ष झाला आजी आहेत त्या. मी फक्त आजींच्या पाठीवर असा हात ठेवला खांद्यावर, मला भाऊ म्हणते आजी, भाऊ. अरे भाऊ आला का मला डायरेक्ट मिठी मारते. ते नातं आहे. जरी आज मला बाप नसला, जरी माझं आज सगळं तुटलं असलं, तर मी जे जण गोत कमावलंय, तुमच्यासारखी जी लोक कमवलेत, आईच्या नात्याने असेल, भावाच्या नात्याने असेल, बहिणीच्या नात्याने असेल, हे जे समाधान आहे ना, हे जे समाधान, तुम्ही मला जरी रोज करोड रुपये देत गेला तरी मला त्या समाधान नाही. ह्या समाधानासाठी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही दोघात झटतोय. फक्त माझी एक विनंती असेल तुम्हाला की कधी आलात त्या सोलापूर भागामध्ये वगैरे तर आवर्जून या. आम्ही प्रेमाची भूक केलं, आम्हाला कधी प्रेमच मिळलं नाही. माझं बालपण तर अशा ह्याच्यात गेलं ना की म्हणजे इतकं दडपणात गेलं, इतकं दडपणात की बापाविना पोरगा म्हणून वाया गेला म्हणून आईला कोणी बोलू नये. आता बाप नसल्यावर आईला नाव ठेवतात, काय तुला नवरा मेला पण तुला पोराला सांभाळता नाही, वाया गेलं पुढं. ह्या सगळ्या दडपणाखाली माझं आयुष्य गेलं. त्याच्यामुळे मी माझ्या मुलांना इतकं समाधानी ठेवायचा प्रयत्न करतो. जेवढी माझ्याकडे 45 पोर आहेत, मी मुलांना पिक्चरला नेतो. मी यायच्या आधीच मुलांना पिक्चर दाखवून आलो शनिवारी. मी मुलांना सहलीला नेतो आणि चांगले चांगले. मी मुलांना सिंधुदुर्ग दाखवून आणला. सिंधुदुर्ग गेल्या मी तारकर्ली बीच मुलांना दाखवून आणला. मुलं इतके खुश. करायचंय कोणासाठी? जर आपण ज्यांच्यासाठी करतो ते जर खुश असतील तरच आपण आयुष्यामध्ये खुश आहे, आनंदी आहेत. मग आजीजोबांच्या पंढरपूरला सहल काढ, अक्कलकोटला काढ, तुमच्या सोलापूरमध्ये सिद्धेश्वर देवस्थान मोठं आहे तर तिथं सहली काढ. अशा पद्धतीचं खेळीमेळीचं वातावरण आमच्या सगळ्यांचं असतं. फक्त एकदा या, बघा, त्यांच्याबरोबर वेळ घालवा. कारण मग आज म्हणजे की आम्ही खूप प्रेमाच्या भुकेलेला आहोत. आम्ही फक्त त्या गोष्टींसाठी स्वार्थी माणसं आहोत. प्रेम पाहिजे, फक्त प्रेम. कारण ते कधी आयुष्यात मिळालंच नाही. आणि आज
मला अभिमान दुसरा एक वाटतो की आमच्यासारख्या ग्रामीण भागात, मी सोलापूरपासून मोरवंची म्हणून खेडेगाव आहे तिथं काम करतो, अशा खेडेगावातल्या संस्थांना शक्यतो कोण दखल घेत नाही. आमचं काम सुरू असतं पण दखल लवकर घेतली जात नाही. पण लोकसत्ताने कुठून तर त्याची दखल घेतली आणि त्यानंतर आपण त्या गोष्टीला दुजोरा दिला आणि आपण त्याची दखल घेतली. तर अशाच पद्धतीनं प्रत्येकानं दखल घ्यावी या कामाची, आम्हाला प्रेरणा देत जावं. खरं तर बोलण्यासारखं खूप आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत की म्हणजे वेळ पुरणार नाही किंवा आपण म्हणतो की रात्र पुरणार नाही, अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त जाता तरुण बसलेत म्हणून परत एकदा सांगतो, खचून नका जाऊ. आपण खचलो ना आपल्याकडे मग कोण नाही म्हणून सांगतो. आई बाप सोडले, मी अनुभवलेत ना सगळ्या गोष्टी. माझा बाप, माझ्या ह्या सगळ्या गोष्टी मी बघा, माझा बाप गेला, माझं गाव सोडावं लागलं मला, माझी नोकरी गेली, माझ्या बायकोची नोकरी गेली, माझ्यावर रिक्षा चालवायची वेळ आली, बायकोवर मेस चालवायची वेळ आली, स्वतःचा पोटचा गोळा सुद्धा गेला या गोष्टींसाठी, तरी पण नाही खचलो. नाही खचत. कशासाठी? का आपल्याला देवानं जन्म दिला म्हणजे आपल्यावर काहीतरी विशिष्ट, किड्या दुनिया पण येतात ना जन्माला, येतात जातात, पण आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलंय म्हणजे काहीतरी विशेष कार्य आपल्या हातनं घडणार असेल. फक्त ते एकदा क्लिक झालं की चालू संपलं. आयुष्य खूप सुंदर आहे. हा, अडचणी येणारच, त्याला पर्याय आणि तो त्याला संघर्ष तुम्हाला करावाच लागेल. पण बरेचदा काय होतं की आपण संघर्ष करतो ध्येयाच्या अगदी जवळ जातो आणि तिथे आपण खचून जातो. खरं तर तोच एक पॅच असतो की तिथे तुम्हाला ठामपणे उभारायची गरज असते आणि ते तुम्ही राहाल. आज ज्यांच्या नावावरती हे चालतंय की तुमचं भाग्य आहे की तुम्ही ह्याच्या खाली बसला. आम्हाला त्याच्या गोष्टी आम्हाला सांगणार कोण नव्हतं, शिकवणार कोण नव्हतं. मी आयुष्यात स्वतःचा गुरु मानायला शिकलो. पडलो आपणच, चाललो आपणच, उठायचं आपण, सगळ्या गोष्टी चुकलो आपणच, बरोबर आपणच. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण जे बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंती सोहळ्यानिमित्त जे सत्कार तुम्ही सर्वांनी आम्हाला दिलेला आहे, विशेष करून मी टीमचं खूप आभार मानते. कारण प्रसाद म्हणल्यासारखं खरंच खूप VIP ट्रीटमेंट तुम्ही आम्हाला दिलात, त्याबद्दल मी मनापासून आभार मानते. आणि दुसरी गोष्ट, एक छोटंसं उदाहरण सांगते. आता मान्यवर आणि सगळं टीचिंग स्टाफ आहे त्यामुळं जास्त मी बोलणार नाही, फक्त जे युवक आहेत त्यांच्यासाठी बोलते की एक फक्त नेगेटिव्हमधून आपल्याला कसं पॉझिटिव्ह जाता येईल ह्याचा विचार आपण आयुष्यात करायला पाहिजे. जसे की प्रसादनी सांगितलं माझ्या पहिल्या मुलीसाठी, तसंच दुसऱ्या मुलीचंही माझं आहे मॅडम. तिला हृदयामध्ये 8 mm खोल आहे. मग डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की बाळा तुला हे सगळ्या गोष्टी लांब ठेवावं लागेल, तिच्यासाठी वेगळं रूम, वेगळ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. मी आणि प्रसादने असं ठरवलं. प्रसाद म्हणला की मी सगळं बाहेरचं काम बघतो, तू फक्त तिची जबाबदारी घे. कारण शेवट फॅमिली असते, म्हणजे प्रसादची फॅमिली असेल, माझी फॅमिली असेल, असं म्हणायचं की एक 7-8 वर्ष तू मुलीला वेगळं सांभाळ, नंतर तुमचं काम तुम्ही बघा. पण मी त्याही वेळेस असं म्हणले होते की माझ्या आई वडिलांना सुद्धा आणि माझ्या सासूंना सुद्धा आणि प्रसादला सुद्धा की नाही, जे 12 मुलं माझ्याकडे आई म्हणून बघतायत त्या 12 मुलांसाठी 12 मुलांना एका मुलीसाठी कसं सोडू शकते. म्हणून मी त्या माझ्या मुलीला सुद्धा मॅडम आजही त्यांच्यामध्येच वाढवते. जे स्वयंपाक म्हणजे सगळं आमचं किचन एकत्रच आहे, त्याच ठिकाणी ती वावरते. त्यामुळे थोडं ती खूप मॅच्युअर पद्धतीने आता वागत होती तुमच्या समोर, ती आता झोपली. दुसरी गोष्ट एक सांगायचं होतं, प्रसादनी एक राहून गेलं, जे मला पुरस्कार मिळालाय सौभाग्यवती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जो पुरस्कार दिलाय त्याच्याबद्दल मी खरंच स्वतःला खूप खूप ग्रेट समजायला लागले आज. कारण आता खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्ही त्यांच्या छताखाली बसून शिकताय, त्यांचा वावर झालेला आहे तुमच्या, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्यांच्या ह्याच्यातून मिळत असेल. कारण विशेष त्यांचे नाच सुद्धा इथं आहेत. मी खरंच आज स्वतःला खूप भाग्यशाली समजते की जे आपण शाळेत शिकलोय, जे आपण धडे वाचलोय, कुठे 3 मार्कासाठी पाठांतर केलेले जे उत्तर होते की बोर्डिंग चालवण्यासाठी वहिनी काय केलं किंवा काय काय झालं,
ते आपण त्यावेळेस खरंच सिरियसली त्या स्टेजमध्ये 8वी 7वीत असताना ते प्रश्न उत्तर सोडवण्यासाठी आपण वापरत होतो आणि तेव्हा ते खूप किचकट वाटायचं. पण ज्यावेळेस मुलगी वारली आहे सगळं प्रोसेस व्हायला 3 वाजले होते पहिल्या आपत्तीच्या वेळेस, तेव्हा मेस चालू होती आमची. मग प्रसादला विचारलं की अश्विनी हॉस्पिटल म्हणून आहे सोलापूरमध्ये कुंभारीला, तिथं तिचं देहदान झालं. मग लगेच मला क्लिक झाले त्याबरोबर संध्याकाळचा स्वयंपाक, कारण कामवाली वाईट नव्हती तेव्हा. मग प्रसाद म्हणला नाही आपण सुट्टी देऊ 3 दिवस, कारण पाहुणे वगैरे येणार, कुठं मेसचं सगळं घाटबळ घालत असतो. मी म्हटलं मग 3 दिवस काय कर, मुलांना बाहेरची सोय करून दे, कारण वसतिगृहातले मुलांचे डबे माझ्याकडे होते, काही बँकेचे मुलांचे डबे होते. त्यांना अचानक आपण कसं सांगू शकतो ना, कारण असं होतं की सगळं पॉझिटिव्ह झालं की पाहुणे येणार, त्यांच्यातून काहीतरी काय आपण ऍडजस्ट करून एक 15 डबे पोच करू शकतो. पण सगळं त्या नेगेटिव्ह गोष्टी घडल्या. मग तेव्हा मला सौ लक्ष्मीबाई आहेत, त्यांचं एक होतं की ते शेवटच्या क्षणाला खूप आजारी पडले. 2-3 दिवसावर गुढीपाडव्याचा दिवस होता. म्हणाल्या होत्या की मी जरी गेले तरी तुम्ही मुलांना जीव घाला, गोडाधोडाचं करून जीव घाला, कारण पाडवा आहे. मग तेव्हा ते वाक्य मला क्लिक झालं की ठीक आहे, आपली मुलगी गेली, फक्त तुम्ही एवढा विचार करा, जे समोरचे यंग जनरेशन बसले तेव्हा फक्त आपलं एखाद्याने फोन उचलला नाही, आपल्याला ब्लॉक टाकलं किंवा चुकून आपला मोबाईल हरवला तर आपल्याला किती बेचैन होतं. त्यावेळेस तरी मी काय म्हणतात त्याला, जीवाचा गोळा म्हणण्यापेक्षा खूप जवळ, खूप म्हणजे खूपच मी अटॅच झालेली होती तिच्या बरोबर. आणि ते स्वप्नातही विचार केला नव्हता की असं काही निगेटिव्ह घडेल. मग त्यावेळेस तो डिसिजन घेतला. त्याचं फक्त कारण एकच आहे की आपण जे शिक्षण घेतोय किंवा जे काही वाचतोय, लिहितोय, शाळेत जे काही आपल्याला शिकवलं जातं, कॉलेजमध्ये असतील काय, त्याचा फक्त पॉझिटिव्ह विचार करायला चालू करा. छोट्या छोट्या गोष्टीमुळे चुकीचे निर्णय घेऊन आपलं आयुष्य वेगळ्या वळणावर नेऊ नका. एवढंच सांगते. धन्यवाद. या निमित्तानं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या जयश्रीताई चौगले मॅडम, उपाध्यक्ष रेसिंग सातारा, माझे मित्र, या कॉलेज कमिटी मेंबर माननीय ऋषी पाटील सर, जे आता जर थोडं इतर कामाच्या निमित्तानं बाहेर गेले, ते आमचे श्री भगत, यशवंत भगत, ज्यांचं इथं आपण सत्कार केला, ज्यांना पुरस्कार दिला आणि अतिशय चांगलं असं भाषण त्यांनी दिलं, स्वतःचे अनुभव त्यांनी सांगितले. प्रसाद मोहिते, त्याचबरोबरीनं वाशीच्या मॉडर्न स्कूलच्या प्राचार्य भुजले मॅडम, उपस्थित सर्व त्या कॉलेजच्या प्राचार्य नाईक मॅडम, उपस्थित माजी प्राचार्य, आपल्या कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक, नॉन टीचिंग स्टाफ, मॉडर्न स्कूलचा स्टाफ, सर्व या केवढा उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी. आता आमची इथे चर्चा झाली की प्रसाद मोहितेने दोघांचं भाषण केलं आणि त्यांनी आपलं पोहोचायला काहीतरी सांगितलं, त्यांनी जास्त बोलायचं मग आभार मानते. तुम्ही मला एक दोघे एकदम कॉलेजमध्ये होता आणि त्याच्यावर दोघं शिक्षण अगदी एकाच वेळेला वरच्या दर्जाचं काय केलं त्यांनी, कुठलं राष्ट्र मास्टर ऑफ सोशल, आता सोशल वर्कर हे त्यांनी ही पदवी घेतली आणि खरोखरीच्या सोशल वर्कमध्ये त्या उतरल्या, दोघे उतरले आणि दोघांनी ज्या पद्धतीने काम केले त्यांचा एकंदरीत जीवन, पूर्ण जीवन चित्रपट, जे खरं त्याचं भाषण म्हणजे जीवन चित्रपट आहे. तुम्हाला भाषणाचे बक्षीस पण भरपूर मिळाले असतील प्रसाद सर, कारण इतकं छान पैकी अगदी व्यवस्थित चांगल्या भाषेमध्ये सांगतायत, बोलता येते की त्याच्यामुळे एक गोष्ट नक्कीच की सोशल सर्व्हिसमध्ये सुद्धा त्यामुळे त्यांना चांगलं यश मिळतंय आणि त्यात चांगलं काम करते चाललेलं आहे. तर आजचा दिवस आपण 22 ते 30 हे 7-8 दिवस आपण काय करत असतोय, कर्मवीर जयंती साजरी करत असतो. 22 तारखेला कर्मवीरांचं जन्मदिवस, कालच्या दिवसाला 22 तारखेला सप्टेंबरला सातारला फार मोठा असा कार्यक्रम झाला. तुम्ही पेपरला फोटो पाहिले असतील.
तर हजारो आपले रेत सेवक, रेत सेविका आणि संपूर्ण परिसरातील लोक सुद्धा तिथं 8-10 हजारपेक्षा जास्त लोक असतील असे तिथं हजर होते आणि कर्मयोगी मोठ्या प्रमाणात साजरी झाली. दरवर्षी आपण 22 सप्टेंबरला कर्मयोगी करतो, 9 मेला कर्मयोगी पुण्यतिथी करतो. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पुरस्कृत करता आली नव्हती आपल्याला, कारण त्यावेळेला आचारसंहिता वगैरे होती. पण कालची जयंती जी आहे ती आपण अतिशय चांगल्या रीतीने मोठ्या प्रमाणात साजरी केली. अनेक आपल्या स्कूल कॉलेजेसना सुद्धा तिथं बक्षीस पारितोषिक देण्यात आली. आपल्या वार्षिक कॉलेजला सुद्धा त्यातलं पारितोषिक मिळालं. मला ते मॉडर्न स्कूलला सुद्धा रायगड विभागातलं पहिला नंबर पारितोषिक मिळालं. तर हे सर्व इतकं छान सुंदर असा कार्यक्रम होता आणि त्याचा आता भाग परत पुढल्या वेळा आजपासून मी दरवर्षी 2 कार्यक्रम आहेत. आता इथून गेल्यानंतर सुद्धा माझं जे बघा पुण्याला माझा कार्यक्रम जासेला माझा कार्यक्रम आहे, पुन्हा गव्हाणा कार्यक्रम आहे, उलव्याला कार्यक्रम आहे, लिडगडला कार्यक्रम आहे. अशा रीतीनं दर दिवशी सकाळी इकडे दुपारी तिकडे अशा प्रकारचे आपले कर्मयोगी जयंतीचे कार्यक्रम आहेत आणि आपण इतक्या मोठ्या प्रमाणात करत असतो. आणि दरवर्षी आपण त्या कर्मयोगांचा जीवनपट आपण उलगडत असतो. खरं तर आपण आता लहानपणापासून बरेचसे आपले, आता तुम्ही कॉलेजला आलात, प्राध्यापक आलात, प्राध्यापिका झालात, पण स्कूलमध्ये प्रबोध रयतमध्ये शिकलो आणि त्या रयतमध्ये शिकल्यापासून आपण अण्णांचं जीवनपट पाहतोय, वहिनींचं जीवनपट पाहतोय. अण्णांच्या बाबतीत कर्मवीर फौरव मंडळाच्या बाबतीत आणि वहिनींच्या बाबतीत ऐकल्यानंतर त्यांना एखादं नवल वाटलं असेल, कारण ते रयतमध्ये शिकलेले नाहीत. पण आपण सर्व मात्र रयतमध्ये शिकलेले आहोत आणि त्यांना एकंदरीत रयतमध्ये शिकलेले असो अगर नसो, पण उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला सुद्धा कमी माहीत झालेले आहेत की त्यांनी अतिशय हालापिटीत दिवस काढून त्याने एक आदर्श डोळ्यासमोर घेऊन पण जनतेसाठी काय करता येईल, शिक्षणामध्ये आपल्याला काय करता येईल ते कमी शिकले, पण पंडितांना सुद्धा पंडित होता येईल अशा प्रकारचं काम त्यांनी केलं. आणि म्हणूनच भारत सरकारनं पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊरावची पदवी दिली. तर त्या काळाकरता शिक्षण किती आहे जास्त महत्वाचं नाही, शिक्षणामधले आपली दृष्टिकोन कुठली आहे, काय काम करतोय नंतर आयुष्यात ते जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला सगळ्यातला आनंद वाटेल की आपल्या ज्या लक्ष्मी ताई आहे, बहिणी ज्या आहेत लक्ष्मी बहिणी, त्यांना रेत माऊत म्हणतात आणि वर्षात फक्त एक सातारा 750 शाखा आहेत, त्यातला एक पुरस्कार दिला जातो आणि तो रयत माऊली पुरस्कार एक 5-6 वर्षापूर्वी माझ्या वाट्याला आला. रयत माऊली हा पुरस्कार मला मिळाला. माझ्या सगळ्या पुरस्कारांमध्ये मला तो पुरस्कार सर्वात जास्त महत्वाचा वाटतो. तो त्याग केला आणि ती मंगळ तुझं घाण ठेवून मुलांना गोडधोड करण्यापर्यंत आणि तिच्या नावाने जो पुरस्कार झाला तो आपल्याला महत्वाचा वाटतो. कारण आयुष्यात काय कमावलं, किती कोटी कमवले, किती बंगले बांधले, किती जमिनी घेतल्या, ह्यापेक्षा आपल्याला त्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं ते जास्त महत्वाचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला आता शाळा कॉलेज आपण किती करतोय काय करतोय. मी नुकताच सांगत होतो की आता गेल्या आठवड्यात 18 तारखेला मी नाशिकला गेलो, 19ला पलीकडे मालेगाव नांदगाव आहे तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर तिथे शाळेच्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं. परवा 21ला सातारा गेलो, 22ला सातारा आपल्याला गेलं. आता आलो, आता इथे आलोय. आता नंतर आपल्या गावागावात शाळा म्हणजे आपल्या पलीकडे तिकडे फिरणार आहे. परत 27 तारखेला जाणार आहे नगर कर्जत, नगर जिल्ह्यात कर्जतला 28ला तिथला प्रोग्राम आहे. म्हणजे आपलं हे सर्व चालूच. आपल्याला 30 तारखेला इकडं 2 प्रोग्राम आपल्याला येत आहेत. आपल्या सिटीला यायचं आहे, पुन्हा इथला यायचं आहे त्यातून. तर हे शिक्षण क्षेत्रामध्ये काम आम्ही करतोय. त्यांनी सुद्धा अशाच अण्णांनी सर्व धर्मीय सर्व जातीपाती विरहित अशी जशी जी आश्रमशाळा काढली होती तर तशाच प्रकारचं काम त्यांनी सुरू केलं. अतिशय मोठं काम आहे ते काम की इतकं मोठं आहे. इथून बाहेर पडलात की तुम्हाला अशी इथून रस्त्यावर गेलात तर तुम्हाला भीक मागणं येते. दुर्दैवानं झालंय की भीक मागणं हा सुद्धा एक धंदा झालाय. जसं म्हणजे पद्धतीनं असं आहे की जा आणि ते मस्त त्यांना ऍक्टिंग चांगली होते काय काय. त्यामुळे आपलं मन नाराज होतं. ते असं बारीक करून करतील जर त्यांच्या हातात तुम्ही दिलं की बाजूला जाऊन मात्र
व्यवस्थित वेगळ्या पद्धतीने वागतील. हे पहिल्यांदा आपल्याला मनुष्यत्व आले, आपलं फसवलं तर नाही ना. आमच्याकडे काही लोक येतात तर आमच्या देवळात जो आहे ना तो घंटा बरोबर नाही, घंटा न करता 2000 रुपये द्या. आपण द्यायचे की तो बाहेर जाऊन दुसऱ्याला सांगतो सिगारेट पित. बघा कसं फिरवलं. अशा प्रकारे काही लोक आता आलेले आहेत आणि ह्याच्यामधून खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय हे ओळखणं सुद्धा अवघड झालेलं आहे. आणि त्याच्यातून सुद्धा ज्यांची दृष्टी साफ आहे ते म्हणतात जग कसं असू द्या, पण माझ्या पुरता मी मात्र आहे ना, मी चांगलं काम करत जाणार आणि ही दृष्टी तुमची दिसते. त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देईन, तुमचं अभिनंदन करेन. आणि खऱ्या अर्थानं आमच्या बँक मॅडम आहेत त्या पण चांगली माहिती काढतात. ते आणि त्यांचे चिरंजीव यांच्याकरता हे आपण गेल्या वर्षी आपण बोलवलं आणि यावर्षी तुम्हाला काय केलं, सोलापूरमध्ये ज्या तुम्ही काढलेली शाळा तिची माहिती सर्व मॅडमने तो बरोबर ओळखून तुम्हाला तिथे ऐकून घेतलेलं आहे आणि तुमची माहिती काढली. अण्णांचंच काम पुढे चालवणारे आपण तयारच आहोतच. रयतमधून शिकलो म्हणून, रयतमधून त्याचा आदर्श घेऊन पुढे चालले म्हणून, पण खऱ्या अर्थानं तुम्ही तो आदर्श घेतलेला आहे, ते काम करत आहात. आपल्या ताईने सुद्धा हे सांगितले भाषण करणार नाही तर ते हे अध्यक्षीय भाषण समजा तुम्ही, आणि मी दोन्ही भाषण थोडक्यात आटकणार आहे. तर अशा पद्धतीने करताना तुमची कुठली संस्था काढली तुम्ही? प्रार्थना फाउंडेशन. आणि त्याला मुलांशी जुळतं मी माझ्याकडनं 5 लाख रुपयाची काम करायचं. त्यांनी काय सांगितलंय, हरायचं नाही, दमायचं नाही आणि काय काम करत जायचं. तर तेच टाळ्या वेळेला पाहिजे आहेत नाही, अशातला भाग नाही. थोडं थोडं आपल्या 1 मिनिट होतं, 5 मिनिटं जमत आपल्याला. तर अशा पद्धतीने आपलं ते काम करत जायचं आहे. फक्त त्यांच्या प्रार्थना जे लेटर वगैरे असेल त्याच्याकडनं एखादी लेटरवर आपल्याला घेऊन टाका. एक पुढच्या याच्यामध्ये महिन्याभरात म्हणजे आता एक असतं आचारसंहितेच्या कालावधीमध्ये त्या येत नाही ते, तर त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर काय असेल ही जबाबदारी पण मी नाईक मॅडमची त्याची जमा करते माझ्याकडनं. मी चेअरमन आहे इथं, तेव्हा माझ्यावर सारखे फोन असतात, माझे फोन त्यांना असतात. आणि येतं 30 तारखेला मी आहेच. 30 तारखेला पोळ्यावर आपण आचारसंहितेच्या अगोदर त्यांना पैसे देता येतील, आपला चेक देता येईल, चेकनं पैसे मिळणार तुमच्या संस्थेच्या नावानं. तर अशा पद्धतीने चांगलं काम करणारे लोक जे आहेत त्यांच्या पाठीशी आपण राहायला पाहिजे आणि त्यांच्या कामाला जर चालना द्यायला पाहिजे. जितकी जमेल तितकी मला कल्पना आहे की आता त्यांनी जितके काबाड कष्ट घेऊन अण्णांच्या सारखंच, वहिनींच्या सारखंच हे समाजाच्या दृष्टीनं चांगलं काम केलंय. पुन्हा करतो. खऱ्या अर्थानं ही जयंती त्याच वेळा साजरी होईल की ज्यावेळा आपण त्या कामामध्ये शिरू, त्या कामाचा एक भाग होऊ आणि ते काम ते करतात त्यांना त्याचं अभिनंदन. आणि तुम्ही सर्वांनी आपण आता तुम्ही जर प्राध्यापक, शिक्षक आणि आपल्या इथं आहातच, तर जाता जाता आपलं चरित्रार्थ जाता जाता आणखीन असंही काय करता येईल तर ते आपण करावं. अशा प्रकारचं आता आपल्याला हे नक्कीच करतो. आपण नेहमीप्रमाणे साजरे, मला दुपारी 3-3:30ला जायचं आहे तिथं, त्याच्यापेक्षा मला जातोय. पण तुमचं सर्वांना धन्यवाद देतो. 2 वर्षी आपण अतिशय चांगल्या अर्थाने एकत्र साजरी करत असतो. यावर्षी सुद्धा सर्व हजर राहिल्याबद्दल तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि पुढील काळामध्ये आपली नाव या कॉलेजचं AWPLS घेतलं आपण, फार मोठी करामत आपण केलेली आहे. आता हे कुठे मागे यायचं नाही, हे आपल्याला 5 वर्ष 7 वर्ष नॅकला सगळं करावं लागतं. तर तो रिपोर्ट सतत होत राहील आणि आपण पुढच्या काळात सुद्धा अशाच एक मोठं ऑटोनॉमस कॉलेज आहे, हे AWPLS वाला आहे, हे नाव जिवंत ठेवू. त्यासाठी प्रत्येकाची मेहनत, विद्यार्थ्याची, प्राध्यापकाची, ऑफिस स्टाफची, सर्वांची गरज असते. आणि त्याप्रमाणे ते आपण सर्व आपलं काम व्यवस्थित करा अशा अपेक्षा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. It's indeed a great honor to share the stage with such a great personalities.
and it's really honor for us, and I am really thankful to ma'am to give me the opportunity, because the word thank itself, I think, Mohit sir and Anu ma'am, it is very small for you all. Your work has really given inspiration not only to this hall, but it will go on. And before I begin with thanks, I would like to thank, first of all, our managing council member, managing committee member, Shri Ramchandra Thakur sir, because he is the biggest person. I should say that no one goes empty-handed from him. And I don't know why I had in the morning only, because he, without giving, he will never go. He is the biggest financial support of our Sanstha and supporter for everyone. No one goes empty-handed from here. So big thanks to sir, and from his busy schedule, because yesterday he was at Satara and today again, because he goes on continuously from morning to evening. So from his busy schedule, he has given us time. He has graced this occasion. So thank you, sir. I would like to thank Jayshitai ma'am, because the legacy which, and we are also fortunate to be sharing the stage and the experience of such a great personality. And always whenever we go to her, that she has to be present in spite of her whatever health problem or whatever, she always says yes. Thank you so much, ma'am, for giving us and gracing this occasion. And last but not the least, today's guest, I think it has brought tears in everyone's eyes. And I would like to say, sir, that even like when ma'am was giving prastavna, the tears I could see, we all went through that emotions, and our coming generation, you are the biggest example. Not only that, your name itself carries prasad. So this distribution which you are doing, and the social cause, it's not so easy work, sir, and you are doing a great. And we wish you that ahead also you go with it, and whenever, wherever possible, when we step out somewhere, because we have to give something to the society. So this is the inspiration we are carrying from you. Thank you so much, sir, for being a part of it and taking our honor of being a guest of today, and the inspirational life and the hard work you both have been doing it. It's incomparable. I think the applaud which you said, Bharat Ratna, I think you don't need any award. The work itself speaks. We had yesterday the procession, in spite of ma'am, and I was not there, but still the procession went on. We had a procession which started, like this is the work which we do every year. The procession starts from modern school to junior college, it ends. Yesterday we had a procession which was carried out by our students as well as college. So I would like to thank the meticulous work done by the planning done by both the college and the school yesterday, which ended up, and great efforts which they had done. So thankful to that team and the planning committee who had done it. As well as I would like to thank Shri Advocate P.C. Patil sir, who is always there, support, as well as he is a committee member. Bhagat sir, who is always there whenever even the school needs, he gives his presence every time. As well as the other dignitaries who have raised the occasion, the staff of the school, the staff of the college, and as sir said, we got the award yesterday, the college as well as school, and I assure you, sir, that is, the achievement will not stop here. The achievement will still go on, and we'll have more feathers in that cap. Thank you once again, everyone. Thank you.